अच्छा चिल्ला लागेल चिल्ला म्हणून करे लिहिलं हे कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरात माळ घातली ती घरात तेवढ्याची माळ घातली मरला छत्रपती शिवाजी कुणाचा मरला आपला आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजची जय म्हणून नाव लावायचं किती राहू दे म्हणून आला करवीर कोल्हापूर आहे करवीर आहे करवीर नाव का त्याला करवीर बरोबर आहे की काय. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ब्लॉगर परी. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर ना आता गोंधळाची तयारी चालू आहे, कारण लग्नाच्या आदल्या दिवशी की नाही आमच्याकडे गोंधळ असतो. तर इथे गोंधळाला ना इथे हे बघा आपलं गव्हाचं पीठ असतं का नाही त्याच्यापासून हे दिवे बनवले जातात, त्यानंतर मुटके बनवले जातात आणि भवानी मातेची पूजा केली जाते. तर बाजूनं ऊस मांडू शकता किंवा कर्दळी किंवा ते मक्याची दाटं असतात ना ती अशा पद्धतीनं आणि ते फुलांचे माळा वगैरे असं सगळी पूजा केली जाते. तर त्यासाठी ना गोंधळी मामा बोलवले जातात. तर हे आमच्याकडे ना खूप वर्षापासून म्हणजे जितकी लग्न झालेत ना आमच्या मामांच्याकडे तर हेच गोंधळी मामा असतात. ह्यांचं आता वय झाले पण ते पहिल्यापासून असतात त्यामुळे कधी त्यांनाच बोलवलेलं आहे. तर ते ना आता पूजा त्यांची मांडून झालेली आहे आणि आता ते दिवटा करतात. एक मोठा दिवटा करायचा असतो कणकीच्या पिठाचाच, म्हणजे चपातीचं पीठ असतं का नाही त्याचाच बनवला जातो काठीला लावून आणि ते तेलामध्ये बुडवून तो दिवा लावला जातो. तर इथे ना गोंधळी मामांचं वय पण झालेलं आणि गोंधळ पण खूप होता आणि त्याने कधी पहिल्यांदा तेलात बुडवायचं सोडून पाण्यातच बुडवून झाले रिकामे, त्यामुळे ते लागायला पण नंतर बराच वेळ लागला. तर हा मोठा दिवटा असतो, त्यानंतर कधी अजून 5 लहान दिवटे पण बनवले जातात, ते छोटे छोटे असतात. तर इथे त्याची तयारी आणि ह्याला कधी नैवेद्य आपलं बकऱ्याचा असतो आणि म्हणजे नॉनव्हेज नैवेद्य असतो तो पहाटे. आता आमच्याकडे कसं लग्नाच्या आदल्या दिवशी गोंधळ असतो त्याचवेळी पहाटेचं ना तो नैवेद्य केला जातो आणि तेच दुसऱ्या दिवशी आपलं पहाटेचं कापलं जातं आणि तोच त्या दिवशी लग्नाच्या दिवशी जेवण म्हणून वापरलं जातं असं असतं. तर इथे गोंधळी मामाने की नाही पाण्यात ते दिवटा भिजवल्यामुळे सगळे हसत होते की लक्षात नाही राहिलं त्यांचं म्हणून, आणि ते पण हसत होते एकदम, कारण त्यांच्या घातल्यानंतर ते लक्षात आलं होतं. आणि हे की नाही 12च्या पुढे पण असं चाललं जातं, पहाटेपर्यंत पण कधी कधी असतं मोठ्यानं. तर आमचा 12 वाजता तरी आवरलं होतं. तर इथे आता त्यांचा मोठा दिवटा झालेला आहे. तर पूजेला आपल्याला दसऱ्यात कसं कडाकणी करतात तसं त्याला कडाकणी वगैरे करतात की नाही, तर तसं इथं आता गोंधळाला पण पूजेला की नाही ते ह्याची मक्याची दाटं लावलेत की नाही तर त्यालासुद्धा 5 कडाकणी अशी केली जातात आणि ती बांधली जातात. तर इथे बघा हा मोठा दिवा झालेला आहे, अजून तिकडे 4 का 5 करतात ते लहान दिवटे आणि मग ते कधी लहान पोरांच्या हातात दिलं जातं आणि त्यानंतर पोरांना ना आता इथं आमच्या इथं कसं जागा अपुरी आहे ना तर ही पूजा मध्ये असते आणि पोरांना ना गोल असं फिरवलं जातं. तर आता कसं जागा कमी असल्यामुळं पूजा एका बाजूलाच केली, त्यानंतर मध्ये नैवेद्य ठेवला आणि मग मुलांना फिरवलं जातं. कधी कधी काही गोंधळी मामा काय करतात की इथे पूजा करतात आणि मुलांना बाहेर घेऊन जातात आणि बाहेर गल्लीत दारात कणी असं मुलांना नाचवलं जातं ते दिवट्या घेऊन म्हणायचे. तर इथे आत कणी गोंधळाची पूजा चालू होते आणि बाहेर ते सौरचे मित्र अजून पण ते हळदी खेळत होते. माझ्या नेलूला तर 2 वेळा आंघोळ घातली, 2ही वेळा पहिल्यांदा घातली, पहिल्यांदा त्याला भिजवलं म्हणून घातली आंघोळ, त्यानंतर परत भिजवलं, असं 2-3 वेळा झालं त्याचं. आणि त्याला नंतर म्हटलं आता सगळं झाल्यानंतरच तुझं आवरते. सगळी पोरं ना ती बाहेर असं पाण्यानं वगैरे, आता चावीला पाणी आलं होतं त्यामुळे कधी ते पाण्यानं खेळत होते. आणि इथे ना ते गोंधळाची पूजा वगैरे झाली की कणी हे करायला लागते बाहेर, म्हणजे नवरा मुलाच्या चुलत्यानं असं सूप घेऊन जायचं आणि 5 घरं जोगवा मागून आणायचा, म्हणजे तांदूळ मागून आणायचं असं असतं. त्यांना विडायचं पान द्यायचं आणि त्यांच्याकडून कणी तांदूळ मागून आणायचं. 5 घरं अशी मागितली जातात, म्हणजे नवऱ्या मुलाच्या चुलत्यानं परत हे गोंधळी मामा परत ते करवली कोण असेल ते असं 3-4 जायचं आणि ते वाजवत वाजवत कधी 5 घरं मागून आणायची. त्यानंतर हे बघा 5वं घर आपलं स्वतःचं असतं तिथे पण मागायचं आणि त्यानंतर
आपलं भात वगैरे असं दोन्ही बाजूला टाकून पाणी घालून कणी उजवा पाय टाकून असं घरात घेतलं जातं, अशी प्रथा आहे. तर इथे ना सगळे 4 घरं मागितलेले आहेत आणि 5वं घर आपलं लग्न घराचं असतं, तिथे इथं आज मागायला चालू आहे. उजवा पाय टाका, संतोष उजवा पाय टाका आणि आज आणि मागून आल्यानंतर ना की नवरा मुलाला बसवलं जातं. त्यानंतर कुठली ते कथा ते सांगतात गोंधळी मामा. त्यानंतर सगळ्या देवांची नावं घेऊन ना जय जयकार केला जातो. त्यानंतर शेवटी आरती केली जाते, म्हणजे आपली गोंधळाची पूजा झाली म्हणायची. त्यानंतर नैवेद्य, पहिला गोडा नैवेद्य असतो, त्यानंतर खारा नैवेद्य नंतर असतो, असं असतं. त्यानंतर हळदी खेळायला किंवा हळद लावायला जी लोक बोलवलेली असतात का नाही त्यांच्यासाठी गोडं जेवण असतं. आता आम्ही घरच्या घरीच केल्यामुळे कसं आमच्या घरच्या घरीच गोडं जेवण असतं, नाही तर शक्यतो ना हळदी मोठ्या असतात ते सगळ्यांना मग जेवण केलं जातं, असं असतं. म्हणजे हळदीचं जेवण म्हणतात. कधी कधी ना आता काय होतं आहे ते बाहेर हॉलमध्ये वगैरे करायला गेलं ना की नवरा नवरीला तिथंच बोलवलं जातं आणि हॉलमध्येच ना कार्यालयामध्येच हळदी खेळल्या जातात. तर तिथेच दोन्ही बाजूच्या लोकांना आज हळदीचं जेवण म्हणून गोडं जेवण असतं. गोडं म्हणजे व्हेज जेवण असतं तिथे. बाबाई जगदंबा सर्वजण नाही इकडे तुला सगळं दिले, काय चुकलं बाबा असलं तर माफ करून घे. काय गरीबला झालेले काय काय चुकलं माफ करून घे. परत तुझं समाधान केलेलं आहे, तुझं आपल्या भक्ताचं कौतुक झालेलं आणि तुझं नाव आहे म्हणून मी मला सोडून कोल्हापूरला होतो. काय आजीबाई शक्ती गोंधळ आहे त्या घातला पाहिजे, काय असो म्हणून समाधान कर आणि सगळं कर. कडाकी दिव बुटक फुला बाळा 5 दिले, साडी चोळी पैसे सगळे दिले, सारख्या सुपाऱ्या कोरे वाटायला केळाई दुबई सगळे दिले तुला. पण त्याचे समोर 5 दिवस डाव्या साईड आहे पण दिवा. तर इथं कधी आमच्या गोंधळी मामाचं वय झाल्यामुळं त्यांचं कधी शब्द समजत नव्हते की ते काय बोलतात. तर इथं पूजा झाल्यानंतर आपली जी कुलदेवता असते त्यांना किंवा आता आमची कोल्हापूरची अंबाबाई असं सगळ्या देवांना आव्हान करून बोलवलं जातं पूजेला, म्हणजे गोंधळाला बोलवलं जातं. नाही आई म्हणजे तुळजापुराच्या घाटात तुळजापुराच्या घाटात पाठोपाठी भक्ताची आणि पाठी भक्तात माझं भक्त आल्या म्हणून वाट पाहत बसल्या म्हणून म्हणून त्या घाटाखाली जिंकलं तुळजापूरला म्हणून तो घाट जिंकलं. आता देवाला काय मागतो काय, देव का खातोय काय काय मागत नाही. फक्त मन आता नित्य नेम आपला टाकला पाहिजे, बळकट पाहिजे. जैसा भाव तैसा देव, जैसा भाव तैसा देव. देव माझा मी जेव्हा हीच माझी सत्य वाचा वाटायचं ना आपला जवळ आहे राम कुठे नाही. तुझा दे तुझे पाठी तरी जागा चुकलाची. देव कुठं आहे आत बोलतो कुठं आतमध्ये येतो रोज इथंच आपल्या जवळ आहे राम कुठं नाही. देव माझा वेगळं. देवाला काय लागेल काय देव का खायचे काय बघ देवाला कमी काय देवाला संपता समजत नाही पण देणार आपण करता कोण आहे एकच परमेश्वर जगात. खाता पिता बघता बघता तरी आम्ही नाव का घेतले काय ते आठवण होत नाही. कशाला घ्यायची आई आई बाबा कवट्या काय म्हणतो सगळ्याला म्हणतो आई आई बाबा बाबा आई बाबा देवा संकट चालू पण तुझा आजी गेलाय. खाता पिता बुटला बघता एक देवाचं नामच करताला त्याच्या कोण नाही. आज बाळाचे परमेश्वर आहे. तुमचा ध्येय तुमच्या जवळच आहे, तुमचा देव तुमच्या जवळ आहे. नाम तिकडं नाही आपण बोलतो आत्म गेला त्याची काय मला चाहिए माझी काय तुमचं मला नको चुकी गावा माझं फक्त एक खातात जेवतात गावात माझं नाव घ्या तुम्हाला गाडीत जाईल चला लवकर आणि काम तू गाडी चुक्या द्यायला पाहिजे नको असं पहिले खाता पिता जाईल पण जेलमधला त्यांचं नाव मुखात आहे. अरे राम राम अरे राम 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 प्रभू पांडव
बाच्या नावानं भैरवाच्या नावानं लाल भैच्या नावानं सुबाच्या नावानं मंगुबाईच्या नावानं दत्तात्रेच्या नावानं महादेवाच्या नावानं बाबा झालं. आता काय पाहिजे सगळेच नावं येतात. 33 कोटी देव आहे, 28 कोटी आपली जात आहे आणि 33 कोटी देव आहे तिथे. देवाला आपण नाव घेतले सगळं काय केलं ते काय केलं ते मनपे गोंधवले पण आपण समाधान केलं. शांत पाहिजे, आपल्या पाठीशी राहायला पाहिजे, आई आपल्या हाडे राहायला पाहिजे. त्या कोल्हा म्हणून एक करवी ही कोल्हापुरी करवी हे नाही तिथं जागती आई जगदंबे लक्ष्मी पार्वती नाट्या त्याचं का आपण आणलं काय त्याचं काय घ्यायचं आहे काय इथे काय आमचं आहे काही नाही. माझं माझं म्हणू नका माझं इथे काय नाही माझं काय आपण खावं प्यावं द्यावं नेसावं तेवढं आपल्या बरोबर खाई त्या लिहा जसं तेवढं आपल्या बरोबर आले. साखर ठेवा धर कुठे देणार धर कुठे देणार लागतात तिसराच लागतात काही म्हणून आपण समाजाला खाऊया आई घेऊया आपल्या आई गेलं समाजा आता घर आता बघा उठून उठा पाया पाडा आईच्या पाया पाडा सगळ्याचा आशीर्वाद घ्या. आशीर्वाद म्हणजे पाठी बघ नाच ओळख नाही तर आता ते छोटं दिवटं केलेलं असेल का नाही ते लहान पोरांच्या ह्या हातात पोरांच्या दिलं जातं आणि हे त्यांना कधी गोल असं नाचवलं जातं. आणि इथं जागा पुरी असल्यामुळे कधी पोरांना पण काय सुचत नव्हतं त्यामुळे फक्त गोल गोल फिरली आणि झाले तरी काय नीलू डान्स करायचा त्यानंतर ते परत प्रत्येक एक एक दिवटाकडे घेताना एक एक देवाचं नाव घेतलं जातं आणि त्या पूजेसमोर ते दिवटी ठेवले जातात. त्यानंतर इथे आता शेवटची सगळ्यात म्हणजे आरती चाललेली आहे. आरती झाली की आपली गोंधळाची पूजा झाली असं समजायचं. भक्त घेतील आणि इथे ना सगळं आवरल्यानंतर हे बघा पोराने बाहेर सगळी हळदी खेळून सगळीकडे गल्ली घाण केली होती. त्यामुळे चावीच्या पाण्यानं ते हळदीचे कपडे धुवून टाकले आम्ही आणि सगळं कणी ही गल्ली पाण्यानं धुवून काढले होते. आणि खुर्च्या वगैरे बसलेल्या असं हळदीनं सगळे डाग निघत नव्हते. सगळं असं घासून जितके निघतील तेवढे निघवले आणि नंतर पाणी मारून धुवून टाकलं होतं. तर यासोबतच आजचा गोंधळाचा व्लॉग पण मी इथंच थांबवते. पुन्हा भेटून नवीन आणि दीदीच्या घरातला शेवटचा व्लॉग म्हणजे लग्नाचा दिवस. तोपर्यंत धन्यवाद. तर तुम्हाला माझा व्लॉग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.